में आपका स्वागत है। और पाचड़ में जो जिला परिषद के इलेक्शन होने जा रहे हैं और शिवसेना शिंदे गढ़ की तरफ से जो शिवराज राजू भुमरे यहाँ पर उम्मीदवार है सर, तो उनके ताल्लुक से क्या कहेंगे सर? अभी शिवसेना का आज का नहीं है तो बाले किल्ला है भुमरे साहब का। गए 35 साल से भुमरे साहब, और अभी ये तीसरी पीढ़ी है उनकी कि वो लोगों के लिए काम करते हैं। और उनके काम ऐसे है कि सामाजिक काम है, ऐसा वो राजकारण बोल के छोड़ दो, पॉलिटिक्स बोल के छोड़ दो, लेकिन सामने जो जो करते आएंगे पहले अपने गांव के लिए करें, बाद में आसपास के जो गांव है ये सर्कल के लिए उन्होंने पूरा काम करे। और सेकंड बात जो है, आज के जो है कि एमएलए विलास भुमरे बापू, उनकी शुरुआत ही गांव से हो गई। और जिला परिषद के मेंबर टू सभापति जिला परिषद, उन्होंने बहुत अच्छा काम करेगा। फाइनेंस, डिस्ट्रिक्ट का फाइनेंस उनके पास था। जब से उन्होंने ये गट के लिए जो जो करते आएगा वो अच्छा काम करेगा। इसलिए शिवराज जी भुमरे जो है अभी जो उम्मीदवार है, ये 4-5 साल से अभी सरपंच है। और ऐसा कुछ नहीं कि वो डायरेक्ट भुमरे साहब के घर के इसलिए नहीं, वो गांव की सेवा करते करते सरपंच बने। और जिला परिषद उनके लिए कुछ नहीं, क्योंकि सुख हो दुख हो ये फैमिली सबके साथ खड़े रहती है। इसलिए इसका विजय तो होने वाला है, ये पक्का है। सर, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते आणि आता आपण शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश झालाय सर. काय कारण होतं सर की तुम्ही राष्ट्रवादी सोडून शिंदे गट मध्ये आले? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण एक होतं की पक्षाचं जे धोरण होतं, अगोदर काय होतं ते वेगळं होतं, सगळं माहिती, आम्ही वेगवेगळं लढायचो। परंतु विधानसभेला आम्हाला पक्षाचे आदेश होते। माननीय अजितदादा असताना मला बोलून सांगितलं होतं की त्यांनी आता आपली युती, आप्पासाहेब आपल्या पक्षाला आता तुम्हाला तालुक्याला ती जागा सोडली, त्याच्यामुळे तुम्ही शिवसेनेचे काम सगळे करा। साहेब, अजितदादाचा आदेश होता। आम्ही स्वतः सगळ्यांनी जेवढे जेवढे आमचे कार्यकर्ते होते राष्ट्रवादीचे, सगळ्यांनी एक दिलानं शिवसेनेचं काम केलं। माझं एकच मत होतं की त्यावेळेस केलं। नगर परिषदची आता इलेक्शन झालं, त्याला अजून 8 दिवस पण नाही झाले, त्यावेळेस पक्षाने ठरवलं होतं की आपली युती शिवसेनेबरोबर आहे। तिथं सुद्धा आम्ही विरोध केला नाही, कारण पक्षाचं धोरण हे सर्वोच्च असतं। त्यावेळेस सुद्धा आम्ही भुमरे साहेबांच्या मांडीला मांडी लावून, म्हणजे शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसलो। आणि 8 दिवसानंतर जिल्हा परिषद लागल्या, त्यावेळेस पक्षानं अचानक भूमिका बदलली ही जिल्ह्याची। वरती तर नाही सांगितलं आम्हाला कोणा संग करा, परंतु त्यावेळेस मी आमच्या वरिष्ठांना, जे काही जिल्ह्याचे असतील, मराठवाड्याचे असतील, त्यांना मी म्हटलो की 8 दिवसापूर्वी आपण शिवसेनेबरोबर होतो। आता जर 8 दिवसामध्ये आपण जर आपली भूमिका बदलली ते लोक मान्य करणार नाही, कारण लोक म्हणतात तुम्ही काय करता, 8 दिवसात शिवसेना म्हणतात, नंतर म्हणतात तुम्ही इकडे करा। माझं मत आहे त्यांच्याकडून काही जागा मागून घ्या आपल्याला। आणि भुमरे साहेब सुद्धा काही जागा सोडायला तयार होते, परंतु आमचे काही आडल टट्टू जे नेते होते, जे जसं विठ्ठलाला मानतो पण जे खाली जे असतात बडवे, हे बडवे नेहमी दलाली करतात। आणि मला हे दलाली लोकांपासून मी सुद्धा वैतागलो होतो। म्हणून मी हा निर्णय घेतला की जिथं लोक असतील आणि माझ्या जे काही कार्यकर्ते असतील 10-5 जे, त्यांचं सर्वांचं मत होतं की भाऊ नेहमी आपली भूमिका बदलू नका, कोणती तरी एकच भूमिका ठेवा। त्यावेळेस मी असा निर्णय घेतला। आणि मी निर्णय स्वतःचा हे अजितदादा ह्यात असताना 1 दिवस अगोदर मी अजितदादा साहेबांना सकाळी 8 वाजता फोनवर बोललो। त्याचे साक्षीदार माननीय खासदार साहेब आहे, माननीय आमदार साहेब आहे, यांच्या समोर मी फोन लावला आणि दादाला भूमिका सांगितली। त्यावेळेस दादाचा एकच शब्द होता, आप्पासाहेब तुम्हाला भेटायचं असतं, खाली हे लोक काय करतात आपले हे मला सांगायचं असतं। म्हणलं दादा यांचं एकच आहे, पक्षामध्ये त्या लोकांनी आपल्या जवळ केलं, परंतु यांची एकच भूमिका नेहमी लढत राहावं। आणि त्याच्यामुळे आपले पक्ष जो आहे राष्ट्रवादी हा तळागाळाला गेलेला आहे। आणि मी निर्णय घेतो दादा की मी आता शिवसेनेबरोबर चाललो। त्यांनी एकच सांगितलं, आप्पासाहेब तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, मी तुमच्या बरोबर राहील, हा दादाचा शब्द आहे। आणि त्याच्यामुळे मी, माझे काही कार्यकर्ते जे असतील, आम्ही त्या दिवशी निर्णय घेतला आणि पक्षामध्ये प्रवेश केला। सर, आपले जे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि आपण पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते, त्यांना आपण श्रद्धांजली कसं दिला? श्रद्धांजली साहेबांना श्रद्धांजली, अजितदादांना श्रद्धांजली कसं देणार तुम्ही? मी एकच सांगणार की दादासारखा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही। कारण आज मी तुम्हाला गौप्यस्फोट करतो की ज्यावेळेस विधानसभा इलेक्शन लागलं त्यावेळेस मी स्वतः दादाकडे गेलो आणि बसलो। म्हणलं दादा
आम्ही भुमरे साहेबाला आजपर्यंत विरोध करत गेलो पक्षाचा. त्यांनी सांगितलं आप्पासाहेब राजकारणामध्ये काहीतरी तडजोड करावे लागतात. आम्ही जसं भाजप बरोबर असो शिंदे गटाबरोबर तडजोड केली तसं गेल्या 35 वर्षापासून तुमचे आमदार हे संदीपान भुमरे आहेत आणि तुम्ही सुद्धा शेवटी त्यांना विरोध करून तुमचं कोणतंही सामाजिक काम होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना मदत करा हे दादाचे त्यावेळेचे शब्द होते. आणि परवा सुद्धा ही घटना व्हायच्या अगोदर त्या दिवशी दादा ह्यात असताना मी पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस सुद्धा दादा मला बोलले की तुम्हाला कार्यकर्ते तुम्ही तुमचे कार्यकर्ते ना आपले जे लोक आहे यांना जे हिताचं वाटेल ते निर्णय घ्या. त्यावेळेस मी दादाचं एकच श्रद्धांजली होईल की दादा सच्चा कार्यकर्ता होता आणि कार्यकर्त्याला सांभाळायचं. दादानं आम्हाला चांगल्याच ठिकाणी पाठवलं. शिवसेनेकडे दादानंच आम्हाला पाठवलं हेच मी मानतो आणि दादाची इच्छा आहे म्हणून आम्ही या पक्षात आलो. ते मी दादा ह्यात असताना दादाला मला जर नाही म्हटलं असतं तर मी पक्षात आलो नसतो. दादाचंच मन होतं की आप्पासाहेब तुम्ही जा आणि जो तालुक्यात विकास करेल माझी योजना आहे ब्रह्मगाव उपसा सिंचन योजना मी अतिशय प्रेम केलं ते योजनेवर. ती योजना दादा जर ह्यात जर नसले तर संदीपान भुमरे शिवाय आणि विलास बापू शिवाय कोणी पूर्ण करू शकत नाही कारण त्यांची साथ मला पाहिजे. म्हणून मी आज या पक्षामध्ये प्रवेश केला. माझ्या स्वतःसाठी केला नाही शेतकऱ्याचं हित आहे. अनेक शेतकरी विरोध करून योजना झाली नसती. 70 गावाचा प्रश्न आहे आणि त्यावेळेस मी निर्णय घेतला की आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आता आपण कुठंतरी मनोमिलन घडायला पाहिजे. म्हणून मी माझ्यासाठी नाही तर असंख्य लोकांसाठी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सर पाचवड जे सर्कल आहे तर आपले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कोण कोण त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती द्या ना. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव आप्पासाहेब निर्मळ पाटील. माझं गाव थेरगाव आहे. माझी सुरुवातच मी राजकीय मला काही पार्श्वभूमी नाही किंवा राजकारणात मला पद मिळावं म्हणून मी कोणत्याही राजकारणात आलेलो नाही. माझं एकच झालं की लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काही करावं ही माझी मनापासून इच्छा म्हणून मी आलो. या ठिकाणी मी काही जास्त वेळ घेत नाही तुमचा पण एकच सांगतो 9च्या 9 सर्कल आमची. कारण मी प्रवेश केला म्हणून इथं भुमरे साहेबांची ताकद एवढी आहे की त्यांना इथं नेत्याची गरज नाही. कारण या तालुक्यातला मी एक अभ्यास केलेला आहे. सगळ्या पक्षाचे जवळजवळ जे नेते म्हणतात हे सगळे फुटीर नेते आहे. कारण भुमरे साहेबांच्या खिशात हे सगळे हे मी जवळून पाहिलंय. कारण भुमरे साहेबांच्या मागे त्यांची जनता आहे. भुमरे साहेबाला मानणारा एक वर्ग आहे आणि ते जे बोलतात त्यांच्यापेक्षा मी सांगतो बापू जे बोलतो तो ते केल्याशिवाय राहत नाही तुम्हाला मी सांगतो. आणि त्यांचा स्वभाव असा आहे कोणत्या पक्षाचा असो जो चांगलं काम करतो त्याला मदत करावं. त्याच्यामुळे जनता 9 सर्कल आहे. मी आता सर्कलचे सगळे नाव घेत बसलो तर फार मोठी लिस्ट होईल पण 9च्या 9 गटामध्ये सगळ्याच्या सगळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार हे जास्तीत जास्त लीड ना निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि पाचवडचं तुम्हाला जर सांगायचं वन साइड शिवराज भाई हा आजच निवडून आलेला तुम्हाला. धन्यवाद. यांचा विजय असो.